प्रत्येक हिंदूला वाटतं मरेपर्यंत एकदा तरी काशीला जावं, काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं. 1770 ला अहिल्या देवीनं त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराला जागा नव्हती, अहिल्या देवीने शेजारची जागा विकत घेतली आणि 1770, 1870, 1970 आणि 2018 बघा किती वर्ष गेली. 1947 ला भारत स्वतंत्र झाला. अनेक पंतप्रधान या देशाच्या पंतप्रधान पदावरती विराजमान झाले, परंतु कुणालाही वाटलं नाही काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा कॉरिडॉर डेव्हलप करावा. परंतु गुजरात मधून एका सामान्य कुटुंबातून आलेला मुलगा जेव्हा देशाचा पंतप्रधान होतो, त्यांना वाटलं 1770 ला अहिल्या देवीने जीर्णोद्धार केलाय आणि तो जीर्णोद्धार पुन्हा करण्याची आवश्यकता आहे. 2018 ला पायाभरणी केली आणि 2022 ला आपल्याला दर्शनासाठी तो कॉरिडॉर खुला करून दिला. हे काम अहिल्या देवीचं आहे. म्हणून मी म्हणतोय की अहिल्या देवीच्या विचारावरती काम करतायत. अहिल्या देवीने बाजूची जागा विकत घेतली होती. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तिथलं देवस्थान त्यांनी अख्ख्या 1 किलोमीटर मधली जागा विकत घेतली आणि अहिल्या देवींचा पूर्णाकृती पुतळा हा तिथं काशी विश्वेश्वराच्या प्रांगणामध्ये बसवला. मित्रांनो, हा आमचा अभिमान आहे, आमचा सन्मान आहे.